अर्थातच मला सुरेशजींकडे यायचंय. सर, सगळ्यात आधी तर तुम्ही सरांच्या विनंतीला मान देऊन आज आमच्यासोबत इथे आहात याबद्दल मला खूपच भारी वाटतंय. जसं मी मगाशी म्हणाले, गुरुपौर्णिमा येतेय. पहिल्या भागामध्ये सुद्धा गुरु आणि शिष्याच्या परंपरेचा उल्लेख होता आणि आम्हा सगळ्यांसाठी तुम्ही गुरुस्थानी आहात. तुम्ही एक गाणं बघितलंय, कसं वाटतंय आमच्या चित्रपटाचं संगीत? सगळ्यात आधी समस्त ठाणेकरांना माझा नमस्कार. धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि प्रसादला पहिल्या नंबर 1 मध्येच मी त्याला सांगितलं होतं की हा किती आनंदजींसारखा दिसतो रे, कारण त्यांना मी प्रत्यक्षात खूप वेळा बाळासाहेबांच्या घरी बघितलंय, ठाण्यातल्या समारंभांमध्ये भेटलोय. खूपच गोड माणूस. त्यांच्याकडे बघितलं की भीती वाटायची, पण आत गोड निर्मळ नारळासारखं पाणी असायचं. ही त्यांची माझी ओळख. आणि लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्समध्ये हा वाघ काय करायचा अन्यायाला लढण्यासाठी ते सगळं वाचायला मिळायचं. तर त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि मी त्यांना प्रत्यक्षात खूपदा भेटलेलो आहे. जसं मंगेश सांगू शकतो तेवढ्याच खात्रीनं मीही सांगू शकतो की मी खूप जवळ होतो, कारण खूप ज्या वेळेला भेटायचे खूप प्रेमाने भेटायचे. तर हा चित्रपट तरडे साहेब तुम्ही तब्येतीने केला असेल याची मला एकदम खात्री आहे. आणि दिघे साहेब शेजारी आहेतच उभे, झी TV बाजूला उभा आहे. ते हा आणि ह्या मुलांचा ज्यांचा सत्कार झाला त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि ह्या चित्रपटाला नंबर 2 धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला 98 हप्ते आठवडे चालावा अशी देवाजवळ प्रार्थना करतो. मला इथं बोलवलं त्याबद्दल मंगेश तुझे धन्यवाद, सगळ्यांचे धन्यवाद, संगीतकारांचे, आमच्या सगळ्या गायकांचे, सगळ्यांचे धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद सुरेशजी, आणि तुमचा आशीर्वाद असाच आमच्या सोबत राहू देत, या चित्रपटासोबत राहू देत.